आणि खरं ते खरंच. आणि हे वडील सगळे गुण जे माझ्यामध्ये हे माझ्या वडिलांची आणि आईची देणे. आईकडून बोलण्यात म्हणजे प्रेम घेत, प्रेमळपणा कसा असतो, गरीबाला मदत कशी करावी, कणव काय असतं ना, ती माझ्या आईकडून शिकतो. आणि वडिलांकडून कणकारपणा शिकतो. आणि दुसरी गोष्ट, वडिलांचं शेती असो किंवा काय असो, जे काय करायचं ते उत्कृष्ट करायचं. लोक शेती भाजीपाला पिकवतात नाही, त्यामध्ये खरा माल खाली भरतात, वरती चांगला भरतात, दिसायला पाहिजे घेताना. वडील ते म्हणायचे, फसवायचे नाही लोकांना. 2 पैसे कमी मिळाले चालते, पण जे सत्य चांगले तेच माल भरायचं पडतो. जो खराब असेल ते सेपरेट घ्या, पैसे 2 कमी मिळायला चालते. म्हणजे इतकं काय होतं त्याचं. आणि एक होतं की केळी व्यापारी होता, पूर्वी केळी होती, आता पाणी नाही. तर त्या व्यापाऱ्याला जो भावाने दिला होता, त्याने पैसे देताना भाव म्हणजे कमी दिला होता इतर शेतकऱ्यांपेक्षा. त्यांनी ते पैसे देताना 500 रुपये त्यावेळेला नवीन तोट आली चालला, तर 500 रुपये एक्स्ट्रा दिले होते. तर वडिलांनी ते प्रामाणिकपणे जाऊन वडिलांनी भावाजवळ दिले की त्याला परत करून द्या. एखाद्या वेळेस शेतकऱ्यांना म्हटलं असतं की नाही, याने कमी भाव दिला तरी 500 रुपये एक्स्ट्रा आले नाही परत. आणि दुकानात साखर घ्यायला पाठवून ते 50 पैसे जास्त आले, ते सुद्धा मला आताच्या आता परत करून सांगितलं. म्हणजे ही प्रामाणिकपणा आणि मेहनत आहे. जे काही द्यायचं उच्चतम द्यायचं, चांगलं द्यायचं. आणि तिसरी गोष्ट, अडल्या गेडल्याला माझे वडील धार्मिक नव्हते, कुठल्याच मंदिरात जात नव्हते, पण गोरगरिबांना देव बघायची, प्राण्यांमध्ये बघा ही शिकवत त्यांनी दिली. गाडी महाराज आंबेडकर आणि महात्मा फुलेंचं खरं जीवन ते जगले. आणि बहुतांशी परिणाम त्यांचा माझ्या याच्यावर झाले, व्यक्तिमत्वावर आणि आईचा. आईसुद्धा घरी राबता इतका असायचा, स्वयंपाक झालेला असा अचानक कोणाला एवढी घेऊन यायची, बनव चपात्या बनव भाजी. पण आईने कधी कुरकुर केली म्हणजे सांगायला तात्पर्य. आणि असं आमच्या घरी कधी झालंच नाही की गोड गोड म्हणा किंवा चांगलं जेवण केलं असेल, आम्ही एकटे घरातले जेवलो, कोणीतरी वडील पकडून यायची, कधी स्वयंपाक झाला असेल, कधी यांना जमेल का नाही करायचं नाही का, तरी घेऊन यायचे जेवण. तो ओळखीचा असो नसो, असे म्हणजे राबता असेल ऐकून फिरून शिकतो. आणि एक पूर्वी उडीद तोडून आणायचे आणि वाट्यावर आमच्याकडे असतं की 4 वाटे, ती 4 वाटे करायचे, 1 वाटा तोडून देण्याबद्दल घ्यायचा, 3 आपल्याला द्यायचं. त्यावेळेला मी लहान होतो ना, 7वीमध्ये असेल, तेव्हा आपल्याला काय करतं एवढं बरोबर. म्हणजे वाटे केले आणि त्या बाईने काय केलं, पोटभर उचललं. मी तुला ओरडलो, तुझं वाटा झालं एक्स्ट्रा, इकडचं का उचललं बघ. मला ती बाई गेला, बेटा सोडून नको, पोट लाचार असतं, गरिबी असते, ओरडायचं ना. उलट तू स्वतःहून एक दिलं असतं ते जास्त चांगलं झालं असतं. तेव्हापासून आजपर्यंत या गोष्टी पाळायला कोणाचं मन दुखवणार नाही. आणि तसं मी कोणाचं मन दुखवून काळजी घेतो, तसं माझंही दुखवलं कोणी असं मला वाटतं. अनेक चांगुलपणाचा लोकांनी फायदा घेतला, ते झालं मला त्याचं काही वाटतं. वडिलांनी पण माझ्या असं की ज्या लोकांनी वडिलांना त्रास दिला तर त्यांना घरी आणून चहा करायचे वडील माझे असे. आणि माझे वडील पण एकदम कडक होते, लोक सगळे घाबरायचे. न्याय निवाडा करताना वडिलांना प्रत्येक गावात मान होतं, सन्मान होता, आणि घेऊन जायचे. आणि अजूनही 9 गावामध्ये म्हणजे आमच्या 10-12 गावांमध्ये नाव विचारलं तर माझ्या वडिलांचं नाव कोणी घेतात. पण न्याय निवाड्याच्या बाबतीत, प्रामाणिकपणाच्या बाबतीत, शेतीसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने, ह्या सगळ्याचा परिपाक माझ्यावर. आणि घरात त्यांनी कधी सून आल्या हे सून गेले की असं नाही. आणि तेही पण सांगायची की बाळातून जास्त सूनबाईला जास्त चांगला भाऊ व्हायला पाहिजे लेकीपेक्षा, त्यांची पिढी येणारी चांगली असली पाहिजे, आपलेच जास्त गावरानी भाषा पद्धती आपली जण चांगली असायला पाहिजे, दष्टपुष्ट असली पाहिजे असं ते म्हणायचे. तर अशा वडिलांचा सगळा परिणाम माझ्यावर वागण्यामध्ये तो दिसून आला. मी खात्यात लागलो, बऱ्याच गोष्टी होत्या ज्या काही करता येण्यासारख्या आपल्याला. शिक्षक हा परीस आहे, तुम्ही परीस म्हणून बघा, तुमच्या सानिध्यात जो येईल त्याचं सोनं करण्याचा बघा, तो नाही झाला तरी चालेल, पण प्रयत्न तर करा. आणि शिक्षकीपेक्षा हा आपला परिसरासारखा आहे. मला एक व्हिडिओ पाठवला होता, टीचर दाखवलं होतं, व्हिडिओ पाहिला तुम्ही, टच करतो डॉक्टर, इंजिनियर, वकील हे सगळं आपण बनवतो. म्हणून शिक्षकीपेक्षा आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला म्हटलं पाहिजे. आणि बऱ्याच जणांनी म्हटलेलं आहे, मला व्यक्त होताना बोलता येत नाही, आपल्याला आलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, आपलं ज्ञान प्रकल्प केलं पाहिजे, भावना व्यक्त करता आलं पाहिजे. कारण आपण मुलांमध्ये असतो, तीच घरच्या मुलांचा आपला अभ्यास आला पाहिजे, वेगवेगळ्या वर्गातून ते आलेले असतात. आणि घरी वडिलांनी तो पण एक शिक्षण दिलं आहे. कधीच जातीवाद नाही, प्रांतवाद नाही, भेदाभेद नाही, स्त्री पुरुष हा भेद नाही, ही सगळी समानता मला वडिलांपासून शिकायला मिळाली. तसं मी कुठल्या विभागात गेलो होतो, माझ्या गावचा माझा मित्र हा कामाच्या ठिकाणी तडजोड नाही, तो मित्र जरी आटला तरी बाहेरचा चांगला बोलतो, कामाच्या ठिकाणी चूक नाही असं म्हणजे सांगायचं उदाहरण. म्हणजे आजारी चांगला माझ्या जवळ बसणार, रोज बसणार. आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा झाली, मी उशीर झाला आणि त्यांनी मी जाईपर्यंत त्यांना म्हटलं प्रमाणपत्र घ्यायला गेलो मी, तर मी परत मार्किंग माझा एक खात्या होता,
की मुलं याच्यात मार्किंग झाली पाहिजे, मुलं लवकरात लवकर शाळेत गेली पाहिजे. तिथेच काय झालं त्यांचं हे आम्ही नवे जुने 2094, 95, 2006 झाले. मी असताना झालं आई झालं मी मैदान नव्हतो. मी त्यांना म्हटलं एकाने थांबायचं नाही सगळ्यांनी. आजारे बोलला मग ते आम्हीच करत म्हटलं आजारे आवाज करायचा नाही, मैदानाला हात लावायचा नाही, तू इथे उभं राहायचा आणि तुझी उपस्थिती मी देईल आजची. असंही नाही की तुला ऑप्शन देईल, उपस्थिती पण देईल पण हात लावायचा आम्हाला. मी सगळे आले करायला लागले, आजारी उभे राहिले. मग ते सगळे आले म्हणजे नाही अजिबात करायचं नाही, तुमची उपस्थिती पण मी देईल. आणि किती वेळा मी उपस्थिती लोकांच्या अडीअडचणीला दिलेल्या असे मदत केली, स्वतःहून दिलेली आहे, उपस्थिती पण दिली अडचण. तो भाग नाही पण सांगा तत्व नाही सोडणार. मित्र जरी असला तरी कोणी असलं तरी मग तत्वांच्या विरुद्धच गेला तर चुकीच्या वागायला त्याला मला सहनच होतो कोणी असतो. या त्या विभागात असताना जे शिक्षक आहेत त्या ठिकाणी रावले सरांनी असं शासकीय केलं तसं केलं. शासकीयमध्ये स्पर्धांमध्ये सहभाग वाढवला असेल, तुमच्या ज्या स्पर्धा कमी केल्या तिसरे माझे ॲक्च्युअली म्हणजे मी पणाने घेते ते सांगत नाही. पण ज्या सांघिक क्रीडा स्पर्धा ज्या होत्या सांघिक कवायत त्या मंडळ अमुक नमुक व्हायच्या ज्यांना माहिती तो शिक्षक काय करायचं तेच घेऊन बसायचा. म्हणजे बंद करा, 25 गर्दी बने आणि त्याच्यामध्ये असतात इतर गोष्टींमध्ये वाव द्या ते बंद केलं. वार्षिक क्रीडा बंद केला आणखीनच्या. कारण सर्टिफिकेट मुलं यायची 1100, सर्टिफिकेट 66 ते बंद केलं. त्रास व्हायचा प्रत्येक शाळेतून यायची म्हणजे मुलं किती त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा सुपरवायझर फिजिकल टीचर हे असायचे तेही बंद केलं. आणि सगळ्या 28 प्रत्येक वारंवार बक्षीस मिळत आहे आणि जास्त मुलांना प्रेरणा मिळायला पाहिजे. त्यामुळे विभागीय अंतिम आपली होती. असे बरेच बदल आहे, प्रशासकीय बदल होते, अडचण होती. मला जे भागलं मी लोहे सरांची कधी तडजोड केली, तराटे साहेबांची नाही. चुकीचा शब्द चुकीचं सांगितलं मला नाही समजत. ते तुम्ही स्वयंसिद्धा प्रशिक्षण आलं होतं तेव्हा सगळ्या माझ्या विभागात सगळ्यांनी खोटे रिपोर्ट दिले. मला तू पण ते ठराव झालेला आहे त्याला तिकडून विचारणं होईल, महापालिकेत ठराव झाला सर तुम्ही असं काय करता. म्हणजे मी सस्पेंड झालो सर पण खोटं रिपोर्ट देणार नाही. एका शाळेत तायकांड सुरू तेवढं मी दिलं, बाकी त्यांना माझं नाव तुम्ही सांगा, युवाला सांगा नाही तर तुम्ही सांगा. मी नाही केलं खोटं काम आणि मला खोटं आवडत नाही, प्रामाणिकपणा. जसं मला वाटतं की मी प्रामाणिक राहतो तसं इतरांनी प्रामाणिक राहावं पाहिजे, विश्वासघात करू नये आणि दिलेला शब्द पाळला पाहिजे. मग ती बायको असो मुलगा असो ते माझ्या तावडीतून सुटत शब्द पाळला नाही. शब्द पाळणं महत्त्वाचं आपलं आणि आपलं कर्तृत्व आपण सिद्ध करायचं असं आपलं व्यक्तिमत्व खूप. आणि तुम्हाला खूप चांगली संधी आहे मुलांमध्ये राहण्याची. आणि तुम्ही जेव्हा आनंद द्या दुसऱ्याला तुम्हाला आनंद मिळेल, तुम्ही दुःख दिलं तर दुःखच मिळेल. म्हणून प्रेम वाटा आणि तुम्ही रोज चांगली पुस्तकं वाचा. मला जसा छंद होता मी जे घडलो ते या पुस्तकं वाचण्यामुळे जे बोलतो त्याच्यामुळे. मी कधीच बोलतो भाषण लिहित नाही प्रकार पुस्तकं वाचतो आणि प्रॅक्टिकली आपण बोललो पाहिजे जे सर नुसतं थापा मारत बसायचं नाही. नंतर विपश्यनाचा कोर्स केला तो पण मन लावून केला, ब्रह्मविद्येचा कोर्स केला तो मन लावून केला, योगासनाला शिकलो. पहिली बॅचला मी होतो, आमच्या पहिल्या बॅचचं नाव प्रत्येक बॅचचं नाव घ्यायचे ते योगासनाचं ते हँडल ती बॅच मी करत होतो. तिथले प्रोग्राम आम्ही घेतले पहिल्यांदा ते चक्की झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा काय गिफ्ट देण्याचं तिथे कॉन्ट्रीब्युशन काढून महाभारतातले फ्रेम तिथे आम्ही दिली होती. ते म्हणजे इतके आमच्याकडे सरकारी नोकर आले वगैरे आले पण ह्या बॅच सारख्या मला आमच्या स्थापनेपासून एकही बॅच मिळाली. इतके चांगल्या प्रकारे आम्ही ते करून घेऊ. जे काय उत्कृष्ट आहे ते चांगलं करा. आपल्या समोर तर कोणी स्तुती करतं पण आपल्या पाठीमागे आपल्या व्यक्तिमत्वाची खरी चर्चा असते. खरा तो माणूस करतो त्याच्याबद्दल बोलतो. तोंडावर स्तुती करून आणि आपली तोंडावर स्तुती नाही करू द्या, निंदा केली चालेल पण मागे आपली कोणी निंदा करायला नको असं आपलं बिहेवियर असलं पाहिजे, वर्तन असलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो की आपला विषय हा खूप चांगला आहे. तुमचे आरोग्य चांगलं राहील, फिटनेस चांगला राहील, तुम्ही ॲक्टिव्ह राहा. आणि शेवटी जाताना बऱ्याच गोष्टी अजून राहून गेल्या. जीवन असं म्हणतो आपण मृत्यू आणि जन्म एक गोरपाने आणि शेवटी आपण जे लिहू ते जीवन. तसं शिक्षकी पेशा सुद्धा तसंच आहे की तुम्ही नोकरीचा एकदा पेशा पत्करला आहे. ह्या पेशामध्ये पत्करताना त्या सेवा कालावधी मी किती मुलांना मी आनंद देऊ शकलो, किती मुलांच्या जीवनामध्ये चांगलं करू शकलो हे भरून काढणं म्हणजे शिक्षकाचे सार्थक. मला वाटतं माझ्या ही नोकरी मी सार्थकी लागले. मी माझ्या परीने 100% देण्याचा प्रयत्न केला. 100 नसेल झालं कदाचित पण मी माझ्या परीने 100% देण्याचा विचार करतो. जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा शुद्ध वस्तू क्वालिटी बघतो, ISI मार्क बघतो. जसं आपण तिथे क्वालिटी बघतो तसं आपण मुलांना देताना सुद्धा क्वालिटीचंच द्या, जे चांगले आहे तेच द्या. आणि तुम्ही चांगले दिले तर तुम्हालाही रिटर्न चांगले मिळतील त्याचे. त्या विभागातून या विभागात आलो. त्या विभागातले बरेच मी शिस्त होती. मी गेल्यानंतर रावले सर होते त्यांचं असं 8 वाजता यायचे, 9 वाजता यायचे, 10ला स्पर्धा सुरू व्हायच्या. मग रात्री मग 1-10चा टाईम सुटला, 2 वाजेपर्यंत बसायची गप्पा मारत. मी शिक्षकांना सांगितलं मला ते सांगणार नाही.
मुलं यायच्या आधी मैदान आल्या मुलं मैदानात उभे राहिले, त्या मुलांचा वेळ वाया घालवायचा. शाळेपासून चालत येतात, परत शाळेत जाणं, तर ह्या गोष्टी झाल्या. एक गोळी दिवस आली म्हणून मी ते बदललं केली. हा तुमचं 10 वाजता जरी स्पर्धा संपल्या, 9:45 कधी कधी संपायची, एकालाही थांबायची, जा घरी पडतात. त्यावेळेला आपल्या तंत्राचा ऑर्डर दिला. शिक्षक कमी पडायचे, वर्ग शिक्षक सुद्धा यायचे आणि तिथे शासकीय स्पर्धांचा पाठपुरावा केला. तिथे परफॉर्मन्स पाहिला. या विभागात आलो, इथे आल्यावर 30 शिक्षक. तिथे माझ्याकडे 14 होते, नंतर 12 झाले, 10 वर झाले. तिथल्या जिल्हा स्तराचा रेकॉर्ड माझ्याकडे जो होता तो, आणि इथला मी पाहिला तर 3 लोकांची काहीतरी जिल्हा विभागापर्यंत होते. त्या शिवडी ऑर्डर स्टेटला पहिली मीटिंग झालेली आपली शिवडी ऑर्डर स्टेटला. मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येकाचं तुमचं मी रिटायर होताना एकाच्या जिल्हा स्तरा बिना अकाउंटचा कोणीच नाही शासकीयमध्ये असा राहायला नको. आणि मी त्यात सक्सेस झालो आणि तुम्ही त्याला सहकार्य केलं. मी मनस्वी त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही सगळ्यांनी शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येकाची मुलं आहे, कमी जास्त असेल तो भाग वेगळा आहे की त्याला जर मिळणारं मटेरियल, तिथे असणाऱ्या सुविधा वगैरे हा भाग वेगळा आहे. पण आपण ठरवलं तो म्हणून चांगलं ठरवा. मुलांसाठी जेवढे शासकीयला जातं ते तेवढे बघा, आपल्या विषयाचा अपडेट रेकॉर्ड ठेवा. तिसरी गोष्ट तुम्हाला ओरडायचं कारण ते की माझ्या शिक्षकाला कोणी रेकॉर्ड घ्या. तुम्हाला हेही माहिती नाही, गाडगे साहेब मी ओरडलो, माझ्या विभागात जाताना मला सांगायचं विजिट द्यायच्याशी जायचं नाही माझ्या विभाग शिक्षकाला काय आणि बोलायचं नाही माझ्या शिक्षकाला अंदाज म्हणजे काय. एकदा इथे आलेले तिथे ह्या मुख्याध्यापकाला सारखे नवीन मुख्याध्यापक मला फोन आला, अरे वो साहब आहे ते गाडगे साहेब क्या बोले लिखते गए विजिट में. मैंने बोला टेन्शन नको. मग तिथे शाळेतली गोष्ट आहे. पंचदेव मोरे होते सिनियर शिक्षक, हेडमास्टर नव्हते तेव्हाची गोष्ट आहे. नंतर शिक्षकांना नंतर जर ज्याच्याकडे खाऊन आले त्याचे वाट लिहून नाही चुकीचं आहे ना. मी म्हटलं तुम्ही कागदावर लिहा ना त्याला, वाटेल ते छापा त्याला, पण व्हिजिट बुकमध्ये नका. मी शैक्षणिक वार्षिक इन्स्पेक्शन घेतले असेल ते आपण 3 शाळेत घ्यायचो ना, 3 शाळेत बघायचं आणि जेवढ्या चुकायचं माझ्या कागदावर राहायच्या त्याची सही आहे. पण इन्स्पेक्शनचा जो फॉर्म आहे तो ओके राहायचा नाही. त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या वर्षी सांगायचं बघ एवढ्या चुका मी पुढच्या वर्षी येताना घेऊन येईल. तुमचे पण माझ्याकडे कागद होते पहिल्या वर्षाचे. का की तुमचं मूल्यमापन तुम्ही करा, तुमच्या चुका कमी झाल्या पाहिजे. तुमच्या चुका कमी झाल्या, तुम्ही चांगलं शिकवलं, मान तुम्हाला मिळेल, मला मिळेल का? जी काही मुलं येतात तुमची तुम्हाला मान मिळतो, तुम्हाला सन्मान मिळतो. आणि कोणताही फिजिकलचा तुम्हीच नाही, पूर्ण विभागामध्ये फिजिकल टीचरला काय समस्या आहे त्याची मी काळजी करतो, त्यांच्या समस्या सोडवतो की नाही हे सर्व माझे फिजिकल टीचर आहे. माझा विभाग बंद व्हायला नको, माझ्या विभागाची प्रोग्रेस सामने झाले. असे अनेक योजना मी मिटिंगमध्ये पण सांगायचो. एकटाच मी विरोध करणार आहे प्रकार नाही. हे चूक म्हणजे चूक ग्राउंड रूटला होणार नाही. तुम्ही असे मुंबईत टुकले की फटवे काढायचे नाही. सगळ्यांना सोयीचं होईल, आपला विभाग नावावर रोशन होईल असं करा. विभागाची बुकलेट बनवायला सांगितलेली होती की विभागाचा इतिहास सगळा ते 35 पासून रेकॉर्ड काढलेले डिटेल, पण यांनी बुकलेट बनवले शिकवतात. ग्रेडच्या बाबत किती मी शिकलो असेल मला माहिती आहे, किती वेळा चक्रा मारल्या असतील मी प्रत्येक युनिकडे, सामान्य प्रशासनाला किती चक्रा मारल्या असतील, पण त्याच देश आल्याने ती मला एक खंत राहिली की ते होऊ शकलं नाही. तरीही आता जेव्हा काही वेळ येईल तेव्हा मी त्यासाठी उभा राहणार आहे. माझं बॅनरवरच चित्र होतं, 2 दिलेलं होतं, तुम्ही ओळून बघतोय, तुम्ही जर आवाज दिला तर नक्की येईल. आणि मी जातोय साहेब म्हणून होतो. तर जे काय चांगलं असेल आणि तुमच्या लोकांमध्ये वर्ग शिक्षकांची तुम्ही मदत घ्या. 1ली ते 4थीचे वर्ग घ्या, त्यांना शिकवा, तुमचा फायदा आहे. थोडी मेहनत होईल तुम्हाला, पण जे आपले खेळ त्यांच्यापर्यंत न्या. ती मुलं तयार आली, ॲक्टिव्ह आली तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह मुलं मिळतील. आणि खरी ॲक्टिव्ह मुलं बनवायची त्या छोटे छोटे खेळांमधून त्यांच्या शब्द विकसित करा. अभ्यासक्रम आपला समजून घ्या, सिलेबस समजून घ्या. ते कॉम्प्युटरचं जग आहे, मी नेहमी सांगतो 0 इनपुट दिल्यावर 1 आउटपुट येतं. कॉम्प्युटरची भाषा काय 0-1-0-1च आहे. मग जेव्हा मी काय काम करतो, मेहनत करतो, त्याचं आउटपुट आलं पाहिजे. नुसतं घेऊन काय उपयोग आहे? त्याची अकाउंटेबिलिटी आपण स्वतः ठेवायची. मी काय केलं आणि काय आउटपुट आलं मला. भले स्पर्धेला तुमची बक्षीस जिल्हा नाही आली, परंतु सर्व मुलांना आनंद, सगळ्यांचा फिटनेस कसा चांगला राहील याबाबत काळजी घ्या. वेळेचा जागेचा नियोजन करा. तुमची एनर्जी व्हायची. मी नेहमी सांगतो, मला ओढू नका. तुम्ही लीडर बनवा, तुम्ही मुलं तयार करा. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये लिडरशिप निर्माण होईल आणि अर्ध काम तुमचं सोपं होईल. मुलं बघा तुम्ही शिकवले की सगळे शिकवता, तर हे करा. आणि जे चांगले आहे ते उच्चतम देण्याचा बघा. कोण लबाडी करतो लक्ष देऊ नका, कोण काम चुकारपणा करतो हे घेऊ नका. आणि एक सर्वात महत्वाचं, माणसं जोडायला शिका. काही व्यक्ती सोबत आपल्या सगळं इथेच राहणार आहे, आलं लक्षात. आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत कुठलीच काटकसर करू नका. प्रत्येकाची मेडिक्लेम असेल कोणाकडे काढा, पण मेडिक्लेम वैयक्तिक बंद करू नका.
आणि आरोग्यावर दाट करू नका. स्वस्ती फळं, स्वस्त खाणं, स्वस्त अजिबात करू नका. आपल्यासाठी खर्च करा. शरीर चांगलं असेल तुमचं तर आहे, तुम्ही चांगले असाल. आणि हेच मुलांनाही सांगा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. किती संपत्ती असेल आणि शरीर चांगलं नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःची घ्या, कुटुंबाची घ्या. आणि कुटुंबात फक्त शाळेतच लोक जोडू नका, कुटुंबात पण जोडा. माझा काही संबंध नाही. सगळे शिपाई वगैरे मी गेलो रडत होते, मुलं रडत होती. आणि मी माझ्या आयुष्यात रडलो नसेल तेवढं मी रिटायर होताना रडत. त्या दिवशी 2 वाजेपर्यंत मी जागा होतो. त्यावेळेला माझ्या डोळ्यात किती वेळा असं राहिलं, कोण सुटलं कोण राहिलं. सकाळी 5 वाजता उठलं, कार्यक्रम आहे दिवशी 9 वाजता झालं. ती इतकं रडत होतो. बायको काय तुम्ही सारखं रडता. त्यांना माहिती मी माझी सर्व्हिस झाली, सगळे झाले. लोकांना वाईट वाटतं. आणि मुलं म्हटलं तर प्रत्येक शाळेत जातो. प्रत्येक शाळेत गेल्यावर 10-12 मुलं पाय पडायला येतात. स्पोर्टमध्ये सगळे मुलं येतात. मन भरून येतं. आपली मुलं आपली ऐकणार नाही, पण ही मुलं आपले पाय पडतात, नमस्कार करतात, आनंद देतो. मी सकाळचं आलं कितीतरी माझी शास्त्रीय स्पर्धांना सकाळ ते संध्याकाळ मी ड्युटी केलेली, कधीच मी पाहिलं नाही. आजही डिपार्टमेंटकडे माझी 40 दिवस रजा आहे, की ज्याची मोबदला मिळणार नाही. कोविडची माझी 21 दिवस रजा आहे. ते बोलले पैसे मिळणार नाही, रजा घ्या. ते आता सांगितलं शेवटच्या कधी घेणार, त्या 21 रजा आहे. RSPचे कॅम्प केले, RSPचे सुद्धा बरेच बदल मी केले. फक्त 50 मुलांना सिग्नलिंग शिकवायचे, बाकी टाळ्या वाजवायला ठेवायचे. तुम्ही म्हटलं नाही, तुम्ही कॅम्प घेताय तो लीडर कसा बनणार, 5 मुलांना तुम्ही सिग्नलिंग शिकवता. हे बदललं, सगळ्या मुलांचं सिग्नलिंग केलं. त्यात बदल मी घडवून आणला. सगळे मुलं संचलनाला जिमून करा, ड्रॉपआउट करू नका. त्यांना इन्सिडेंट तुम्ही इथे बोलत त्यांना सहभागी होऊ द्या सिग्नलिंगमध्ये, प्रात्यक्षिका. मला हे चुकीचं करू द्या. 2 दिवसात तुम्ही त्यांच्याकडून 100% परफॉर्मन्स नाही मिळू शकत. म्हणून तुम्हाला RSPचे पथक प्रत्येकाने RSPचं पथक तयार करा. त्या मुलांना जो अनुभव मिळतो, ते मैदान बघायला मिळतं. मुलांना अनुभव द्या, त्यातून त्याने त्याचं करिअर घडेल, त्याने निवडेल. आपल्याला काय करायचं हेच माहिती नसेल तर आपल्याला मार्ग कळत नाही. म्हणून त्या मुलांना सुद्धा असे अनेक एक्सपिरियन्स द्या त्या मनाचे. फक्त शारीरिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करू नका. इतर विषय सुद्धा तुम्हाला शिकवायला संधी आली, आपल्या गणितच शिकवता आली तर शिकवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगितलं तर महिना अखेरला शिक्षकांचं हे घ्या, की मुलं असतात त्या शिक्षकांना घेऊन जा. तुम्ही त्यांचा आरोपीस घ्या, पॉलिस घ्या, वाजवा, बघा ते ऍक्टिव्ह होती सगळे. तो प्रयोग करा तुम्ही, त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. तुमची मुलं चांगली येतील खालून. तर तुम्ही थोडा वेळ त्यांच्यासाठी 1 दिवस तुमच्या एखाद्या शहरात तुमची नका पिरियड त्यांचे घ्या. ही सगळी मुलं खेळली पाहिजे, सगळी मुलं ऍक्टिव्ह झाली पाहिजे, सगळ्यांचं आरोग्य चांगलं पाहिजे. असं म्हणतं की आरोग्यावर 1 रुपया खर्च केला तर देशाचे 9 रुपये वाचतात. म्हणजे 100 रुपयाचा विचार केला तर 3 रुपये वाचतात, 4 रुपयामध्ये. तर म्हणून या मुलांची काळजी घ्या. ही फार रंजलेली गाजलेली मुलं आहेत, फार समस्या आहे त्यांच्या. म्हणून त्यांच्या जीवनावर आनंद कसा फुलेल याच्यासाठी प्रत्येकाने लक्ष द्या. आणि साने गुरुजीचे ओले आले त्या मुलांकडे जाताना, साने गुरुजींचं जसं कनवळ होतं, मुलांविषयी प्रेम होतं, तसं तुमच्याविषयी, जशी तुमची विद्यार्थ्यांविषयी आपलं प्रेम होतं, तसंच माझं प्रेम तुमच्या सर्वांविषयी होतं. कटुता नाही, पण सुरुवातीला मला आर्ग्युमेंट ज्याच्या फायद्याचं चांगलं तो जर उलट बोलत असेल तर मी तेही सोडत नाही. आणि नंतर माझ्या लक्षात मी राग मनात ठेवतो. कोणतं घेऊन काय करणार, राग मनात ठेवायचं. तसं तुम्ही सतमतं भेट होऊ नका. कोण पिकनिकला गेला असेल, प्रत्येकाचा स्वभाव असतो, कोण पैसे खर्च करतो, कोण नसेल करत. पण त्या बाबी एकमेकात चवळू नका, एकमेकाच्या चाळ्या करू नका. पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं तुम्हाला मी, की मला कोणीच कोणा हा सांगा तो कसं सांगायचं मी हाताळे, नंतर ठरवलं कोण कसं आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या खुब्या आणि ते सगळ्या गोष्टी माहिती, कोण मला हे सांगितलं. पण मी तुमच्या एकमेकाला कधीही सांगितलेलं नाही. न कळत त्या गोष्टी तुमच्या सुधारवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाणीवपूर्वक ध्यान ठेवलं प्रत्येक गोष्ट. स्पर्धेच्या मुलांची काळजी मला असायची. मी मला मंदिरात जाणं वगैरे पडत नाही, पण आज सांगतो तुम्हाला की प्रत्येक स्पर्धेला मी देवाजवळ अगरबत्ती लावून यायचो की माझ्या मुलांना तो कपत होऊ नको. मला मंदिरात जो दगड पुजणे याच्यापेक्षा पण काय असेल असो, स्पर्धा असली की न कळत मी त्या मंदिरात बायको पूजा अर्चा करतो, पण मी अगरबत्ती लावून यायचो आणि एवढंच म्हणायचो, तेव्हा माझी आज स्पर्धा आहे, कुठल्याही मुलाला दुखापत होऊ नको देऊ. की मी रोज प्रत्येक स्पर्धेला करतो, त्याने देव करत. तर मित्रांनो, खूप जीवन चांगलं आहे. देण्याचा प्रयत्न करा घेण्यापेक्षा. जीवन हे आपलं देण्यासाठी फक्त स्वतःसाठी. आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, एखादी गोष्टी ती वापरली नाही तर ती गंजून नष्ट होते ना, त्यापेक्षा झेंडून करा ना. तसं आपला देह आहे, गंजून नष्ट होण्यापेक्षा आराम करून होण्याच्या
कष्ट करा. शेवटचा उजळणी वर्ग होता आपला. त्या दिवशी मी बसलो का 7 वाजेपासून आल्यापासून मी उभाच होतो. ती एनर्जी तुमच्यामध्ये आणि स्वतःला कमजोर समजू नका. आर्थिक व्यवहार नियोजन ते सगळं सांभाळा, पण केवळ पैशाचा हिशोब करू नका. कामाच्या ठिकाणी काम करायचं, तिकडचे व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार करायचे. आणि आपल्या संबंधामध्ये नाते तुम्ही शिक्षक आहात, कुटुंबात किंवा समाजात तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने लोक बघतात. म्हणून शिक्षकांनी माणसं जोडली पाहिजे, माणसं जोडायला शिकवली पाहिजे. तसं तुम्ही सुद्धा आपल्या कुटुंबात जा, समाजात जा, कुठेही जा, गोरगरिबात जा, श्रीमंतात जा, माणसं जोडली पाहिजे. आज कितीतरी संस्थावाले आहेत, माझा संबंधाने जी संस्था आहे ते सुद्धा मला भेटायला येऊन गेलेले. जर आपण केलं, चांगलं केलं तर निश्चित होईल. आणि माणसाची ओळख नावामुळे होती. तुम्ही काम करा, आपोआप तुम्ही मोठे व्हा. प्रसिद्धीची हाव नाही, परंतु काम केलं आपलं तर आपल्याला लोक ओळखतात, मान देतात. आणि एक समाजाचा रूल आहे, जेव्हा गरज असेल तेव्हाच फोन करतात, अडचण आली की फोन करतात. तुम्ही बघा, सगळे अडचण आली की फोन बऱ्याच वेळा करायचे. आता मी रिटायर झालो, थोडे दिवस सांगतील, परत विसरणार, कारण माझं कामच नसतं ना. ऑर्डर मागायची गरज नाही, अमुकची गरज नाही, मला फोन करतील का? हा नियम व्यवहार आहे, सांगायचं. पण ओळख जतन करा. माझ्या पद्धतीने तुम्हाला मी काही चांगले शिकवण्याचा प्रयत्न केलेला असेल, अल्प यात तुम्ही अधिक वाढवा आणि अधिक चांगलं करा. माझ्यानंतर येणारा जो कनिष्ठ परीक्षक त्याने असं म्हणायला नको. आणि माळी साहेब ते तापा मारत होते, आमचे शिक्षकाचे काम करतात तसे काम करतात, त्याला कुठे ठेच पोहोचू नका. सन्मान तुमचा आहे, माझा नाही. तुमचा सन्मान व्हायला पाहिजे. मी ही रेकॉर्ड ठेवा, असं करा की त्याच्यामुळे दिशा. आणि बघा, 10 मध्ये मी नेहमी सांगितले 20% होतो, 20% परत सांगत नाही. आपण प्रयत्न करायचा. तशी मुलं सुद्धा तुम्हाला भेटतील, तशी कच्ची वगैरे सगळ्या प्रकारची. आणि विशेषतः जी मस्तीखोर मुलं आहेत त्यांना लीडर बनवा. शाळेची शिस्त सांभाळण्याचं काम त्यामुळे होईल. लीडर द्या, त्याला सन्मान द्या. आणि आपण सगळे सन्मान कौतुक केलं की बरं वाटतं आपल्याला, पण टीका केली की आपण नाराज होतो, दुःखी होतो. तर तसं अजिबात करू नका. टीका सुद्धा तेवढ्याच ऍक्सेप्ट करा. आणि स्वारी हा शब्द जो आहे तो म्हणायची कधीच पाळी येऊ नका देऊ. आपल्या पद्धतीने स्वारी म्हणणं किंवा न म्हणणं कोणामुळे झालं, आपल्यामुळे झालं ना. मग कमीत कमी स्वारी म्हणायची पाळी आपल्याला येईल, असं आपलं वर्तन ठेवायचं. मुलं आहे, मुलांपासून आनंद मिळतो. तुमचा माझा मुलगा स्टेटला गेला, याला गेला, मी नेहमी सांगतो डॉक्टर वकीलपेक्षा करून तुम्हाला मान आहे. मी बऱ्याच वेळा कधी दादर राहतो, एकदा डायरेक्ट एक मुलगा आला आणि पण माझ्यापेक्षा तो आणि पायावर नसणं सजा. हे भाग्य दुसऱ्याला मिळत नाही, हे शिक्षकालाच मिळतं. आणि शिक्षक हा आपला कशासाठी, आज स्वार्थाने फक्त अपेक्षाने, तर शिक्षकांना ज्ञान देण्यासाठी. आणि ज्ञान देणंच नाही तर आपलं भविष्य भारत, आपण भारत घडूया, मग प्रतिज्ञा घेतो, अना भाका घेतो, हे महत्वाचं नाही. आपण कृतीत उतरवलं पाहिजे, काहीतरी हातभार प्रत्येकाने लावला पाहिजे. देशाची प्रगती असेल तर ठराविक लोकांनी करू शकतो. आणि आपल्या शिक्षकाचं मोठे योगदान आहे. मला अडचणी येतील अनेक, काम करताना येतील. आता कधी कधी अडचण आली, दगड आला, एखादा माणूस आला वाईट आहे, रस्त्यात दगड आहे, आपण काय करतो, बाजूला जातो. तसं एखादी वाईट पण भेटेल, आपला मार्ग बदलायचा, पुढे जायचं. पण ध्येय आणि उद्दिष्ट ठरवून सकाळी उठल्यानंतर ठरवायचं की मला आज काय करायचं, मी आज काय केलं. अकाउंटेबिलिटी स्वतःची ठेवायची. मग ती घरची कामं असू द्या, शाळेतली कामं असू द्या. आणि झोपताना पुन्हा विचार करा की मी आज माझ्या मुलांना काय दिलेलं आहे, मी आउटपुट काय दिलं, आज काय शिकले पाहिजे, किंवा मी आज काय कमी केलं, आज काय वेळ गेली. आणि तुमचा कधी वेळ गेलेला असेल कामानिमित्त, तर तो वेळ त्या मुलांना भरून आपल्या पगाराचा पुरेपूर मिनिट टू मिनिट त्या मुलांसाठी खर्च करा. पगार किती आहे, काय आहे, तर तो प्रश्न नाही. आणि कुठलेही काम करा, हे माझं काम नाही, मी फिजिकल टीचर यांचं काम कसं करू नका. मुलं ही, शाळा ही महत्वाची, आणि सर्वात महत्वाचं मुलं आपले दैवत आहे. आणि या दैवतासाठी जे काय उपक्रम आहेत आपण त्यांच्यासाठीच करतोय. इतर काम असू द्या, शिकवण्याचं असू द्या, काय करायचं असू द्या, मलाच का, मी फिजिकलचा आहे, इकडे माझं नाव रजिस्टरला वगैरे मानपान अजिबात करू नका. आलं लक्षात? उगाच मानपान घ्यायचं नाही आणि मान काही नाही. फक्त आपल्याकडून कोणाचं मन दुखवणार नाही. आणि हे विद्यार्थी हे कसे विकसित होतील याचा आपण जास्त विचार करा. वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या जातीची, गोरगरिबाची सगळी मुले, त्यांना त्यांच्या पद्धतीने हँडल करा. सायकोलॉजी शिका. स्वामी विवेकानंदांचे शैक्षणिक विचार वाचा, तत्वज्ञानाचे पुस्तक वाचा. शिक्षण म्हणजे काय ते. आता शिक्षण म्हणजे काय की तुम्ही म्हटले की डी.जे. पाटील होते, आम्हाला हे झालं, तुम्ही आल्यावर गती मिळाली, बरोबर आहे. आपण जन्माला येतो तेव्हा आपण काय करतो, रांगतो. मग आपल्या आईवडील आपल्याला उभं बसायला शिकवतात, बसवणाऱ्याला उठवण्याला शिकवतात. पाटील सरांनी तुम्हाला झोपून बसवणं, उठून शिकवलं, चालायला शिकवलं.
मी फक्त धक्का मारला, आधी त्यांनी करून ठेवलं, मी धक्का मारला, तुमची गती वाढली. शिक्षण म्हणजे हेच की जो पंगू आहे त्याला चालायला शिकवणं, जो चालतोय त्याला धावायला शिकवणं, म्हणजे हे खरं शिक्षण. आणि हे आत्मसात करायचं. आणि जोपर्यंत आपण बोलतो त्याप्रमाणे कृती करत नाही तोपर्यंत आपलं महत्त्व राहत नाही. बरेच जण लेक्चर देतात, सुविचार पाठवतात, पण त्याप्रमाणे कृती करत नाही. म्हणून आपण जे बोलतो अंगीकारतो आणि फार काही नाही, शिक्षकासारखं समाधान कोणालाच मिळत नाही. म्हणून तुमची जेवढी सर्व्हिस आहे तुम्ही भाग्यवान आहात. तुमची सर्व्हिस आहे बरेचशी, त्या मुलांमध्ये राहा. आणि जो मुलांमध्ये राहतो रमतो त्याचं आयुष्य जास्त असतं. सर्वात जास्त सर्वे जगातला भारतातलाही सर्वात जास्त पेन्शन काढणारे म्हणजे सर्वात जास्त आयुष्यमान जगणारे कोण आहेत तर शिक्षक. मी नेहमी सांगतो, का जगता तुम्ही मुलांमध्ये राहता, तुम्ही नेहमी त्यांना चांगले देत आहे. तुम्हाला असं वाटतं की मुलांचं वाईट व्हावं, तुमच्या मनात नेहमी विचार येत आहे. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणून एक पुस्तक आहे ते वाचा. आपले दोन मन, अंतर्मन आणि बाह्यमन असते, त्याच्यावर विचार करा. तुम्ही जरी म्हणत नाही आपले जे अंतर्मन बाह्यमन, आपण बाहेर भौगोलिकवरती विचार करतो, पण अंतर्मन ती कमांड, तुम्ही जी कमांड दिली की त्याप्रमाणे सुरू करतो. आज मला जमणार नाही, मला बरं वाटत नाही म्हटलं की ती पोझिशन तशी होणार. तुम्ही अंतर्मनाला कमांड केलं, अरे गर्दी आघाडी जाऊन जाता येणार नाही, जाता येणार नाही. तुम्ही म्हटलं नाही जाणार तर जाणार. तर ते प्रत्येकाने सबकॉन्शियस माइंड जी पुस्तक आहे ते वाचा. आणि यू कॅन हील युअर लाईफ, हे 2 पुस्तकं वाचा. त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. तुम्ही ती पुस्तक आणि एक 3रं पुस्तक सांगतो पुन्हा, ॲक्च्युअली मी ते देणार होतो तुम्हाला, रिटर्न बी तुमचं माझ्याकडे बाकी आहे. मॅग्नेटिक हॅबिट्स, इंग्लिशमध्ये मराठीत आहे. ते पुस्तक जरूर वाचा. आपण जे थिंकिंग करू, जे ठरवू ते होईल. तुम्ही जर ठरवला की माझी प्रत्येक मुलगा नॅशनलला झाला तर झाला, आपण जर ठरवलं हे करायचंय किंवा हे करायचंय तर त्या दृष्टीने विचार करायचा. नुसतं बोलून चालत नाही, पण त्याला आपलं माइंड तिकडेच डायव्हर्ट होतं आपोआप. त्या दृष्टीने विचार करायला लागतो. जसं मुलाची तुमची जी मुलं स्पोर्टमध्ये त्यांचा परफॉर्मन्स रेकॉर्ड त्यांना ठेवायला सांगा. मी जसं तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स वर्षभराचा रेकॉर्ड ठेवायला सांगितलं, तसं त्या मुलांना त्याचा परफॉर्मन्स सांगा. जे तुम्ही स्पर्धेला असाल, ॲथलेटिक्समध्ये असेल तर त्याचा रेकॉर्ड त्याला ठेवायला सांगा. मुलांना दंड बैठकाचे पारंपरिक खेळ, स्किपिंग हे खेळ खेळू द्या, उड्या मारवू द्या. त्यांचा फिटनेस चांगला झाला की ते खेळात आपोआप पुढे येतील. आपलं 2005चे जो एकदम कॅच देम आपण म्हटलेले त्याप्रमाणे एकदम कॅच देम असं करा की सगळे यंग करा, त्यातून मग एकदम कॅच देम तुम्हाला खेळासाठी बोलून. हे खेळायचं म्हणजे खेळाचा सुद्धा अभ्यास करून जा. काय स्किल घेतो आपण, नुसतं प्रॅक्टिस करा, त्यालाही टाइम लावून खेळा. नुसतं 2 तास घेतच बसला त्याला अर्थ नाही. कोणतंही काम करायचं तर स्मार्ट काम करायचं, गदा मेहनत करू नका. आपण जे मी एफर्ट करतो, एफर्ट लावतोय ते योग्य नियोजन करून लावा आणि त्याचं आउटपुट तुमचं चांगलं बाहेर आलं पाहिजे. त्याचं सुख आणि समाधान तुम्हालाच मिळणार आहे आयुष्यामध्ये. आपला वैयक्तिक काय अडचणी असतील, घरी असतील त्या घरी ठेवायच्या. इथे आल्यानंतर त्या मुलांमध्ये मी तरी म्हणतो की घरचे ताणतणाव मुलांमध्ये तुम्ही खेळला तर ते नष्ट होतात, कमी होतात. हा माझा अनुभव आहे. आणि तुमच्यामुळे मुलांची उपस्थिती, मुलं अपसेट असतात, तर तुम्ही जर रेग्युलर खेळ घेतले, आनंदी दिला, चांगले खेळ घेतले तर आपल्या महापालिकेच्या मुलांची उपस्थिती सुद्धा वाढेल. तर हे चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आपला देह हा मी बरा सांगतो, चंदन दुसऱ्याला लावला तरी सुगंध दुसरीकडे दरवळतो, तसं सुगंध देण्याचं काम करा. चांगले चांगले लेक्चर वाचा. आणि एक होतं भीष्मराज बाम यांचं एक पुस्तक होतं, ते एक वाचा. पूर्वी आउट ऑफ डेट झालेले ते लोक आधार प्राप्त करण्याच्या व्यवहार कुशल गोष्टी हे एक पुस्तक होतं. ते पुस्तक मी मनापासून वाचलं, 2-3 जणांना दिलं पण, आणि वाचायला दिलं, कोणाला त्याने परत पण दिलेली. त्याचा खूप माझ्या मनावर परिणाम झाला. तर अशा आणि गौतम बुद्धाचं तत्वज्ञान, जे आपल्या कोणत्याच धर्माचं तत्वज्ञान वाईट नाही, चांगलं आहे. जे काय चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न. मी नेहमी उदाहरण देतो की जे किचड म्हणजे जन्माला येतं, कमळ चिखलात जन्माला येतं, पण त्याचं सुंदर रूप येतं. ते सांगत नाही माझा जन्म कुठे झाला. तसं आपलं सुद्धा काय अडचणी आहे, समस्या तर प्रत्येकाला आहे, बिना समस्येचं जगत नाही. आणि समस्यावर मात करणं म्हणजे जीवन, अडीअडचणीवर मात करणं म्हणजे जीवन. तुमच्या मुलांकडे लक्ष द्या, मुलांकडून चांगलं शिकवा, मुलांना आर्थिक नियोजन आतापासून शिकवा. नियोजनाचे मार्ग तुमची जी मुलं आहेत आता मोठी झालेली आहे तर त्यांना ते शिकवा. पैसा कमवलाही पाहिजे, पैसा खर्चही केला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की फक्त बचत काटकसर करतायत, परंतु खर्च पण केला पाहिजे. आणि तुम्ही पैसा ही असं अट्रॅक्ट होणारी वस्तू आहे, तुम्ही दिला तर तो आपल्याकडे येतो.
कुदरत कायनात याच्या भाषेमध्ये शाहरुख खानच्या. आपण जर दिलं तर देव पण म्हणतो अरे हा वाटतोय, त्याला देव देतो. फक्त संचय करून जसं म्हणतं की डबक्याचं पाणी किडे पडतात, तसं कोणतीही गोष्ट आहे. ज्ञान कुजू नका देऊ, तुमचं शरीर कुजू नका देऊ, उपयोगात पडा. प्रवाह धबधब्यासारखे व्हा, पाण्यासारखे राहा, आनंद करा, आनंद घ्या, विनोद करा, एन्जॉय करायला पाहिजे ते फॅशन करा. पण आपल्या वागण्यामुळे कुणी दुखावणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या. आणि जसं आपल्याला वाटतं की माझं हृदय दुखवू नये, मला कोणी वाटू नये, तसं दुसऱ्याच्या हृदयाची पण काळजी घेतली नाही. आपण फक्त मध्ये मला असं बोला तसं बोला, पण मी पण बोलत असेल वागत असेल तसंच मुलं शिकवताना त्यांचं मत दुखवणार नाही. मुलांना मोटिवेट करा, पोचू नका त्यांना. हे करे तो ऐसा कर रहा है, ऐसा नाही, करू शकतो और बेटा अच्छा कर सकता है और करना चाहिए. बऱ्याच वेळा स्पर्धेला बघतो की तुम्ही त्याला मध्ये शिवगाळ करतात, रपाटा ठेवून देतात, त्याच्याला तुम्ही दुसऱ्या स्पर्धेत प्रेरणा नाही. चूक झाली ती हा, आणि तुमच्याकडून चूक झाल्यावर तुम्ही मला म्हणता माफ करा, आणि तुम्ही तिथे गारापाटा मारताय त्याला. प्रॅक्टिकली जीवन जगा, आनंद आनंद घ्या. माझ्या ह्या सेवा काळामध्ये मी बरेच बदल केले. मला जनताशक्ती माझ्या प्रशासकीय कामात असू द्या, कोणत्या असू द्या, मी प्रशासकीय अधिकारी म्हटले नाही माझं काम नाही, महापालिकेचंच काम आहे, कार्यालयीन कामातच केलेलं आहे. मला वेळ मी जास्त दिला असेल, परंतु प्रामाणिकपणे काम केलं. आणि मी प्रामाणिकपणे काम केलं म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांसारखं माणसाला आग्रहाने पावडी सरावू शकतो आणि सांगू शकले की नाही त्या माणसासाठी सर बाकी पुढे नका देऊ, त्या माणसासाठी तुम्हाला आलं पाहिजे. आणि शिक्षणाधिकारी शनिवारी नाही आले म्हणून त्यांनी काल बोलवलं, मीटिंग रद्द केली, परवाची त्यांची मीटिंग घेतली. आणि इव्हन मुख्याध्यापकांच्या मीटिंगमध्ये सर बोलले की सरांकडून मला खूप शिकायला मिळालं. मी जरी प्रशासकीय अधिकारी होतो सर्व मीटिंगमध्ये पण सांगितलं. आणि मला ते आल्यानंतर उपदेशाचीच डोस देत होते. काल पण मी सरांना उपदेशाचा डोस दिला मीटिंगमध्ये येऊनच्या समोर. बावडे सर कडक आहे, या लोकांचं काही माहिती आली नाही मागे की त्याचा बीपी वाढतो, तर तसं करू नका, या लोकांना सांभाळून घ्या, प्रेमाने हे करा, प्रेमाने जग जिंकता येतं, सगळं धाकाने होत नाही. मुख्याध्यापकांना पण सांगितलं मी की साहेब ओरडतील याची पाळी तुम्ही नका येऊ ना, बरोबर की नाही. काळी एका हाताने वाजत नाही, द्यावे तसे घ्यावे सुखाचा मूलमंत्र आहे. जसं मी देताना देतो मला असं वागले पाहिजे, मग मी तसं वागलं पाहिजे ना. म्हणून साहेबांना ओरडायची पाळी येऊ नको. आणि साहेब तुम्ही ओरडताना त्यांच्या मर्यादा क्षमता त्याचा विचार करून ओरडा. आपलीच माणसं सांभाळून घ्या. या विभागात खूप काही शिकायला मिळालं, लोक जोडता आली, लोक जोडण्याचं काम करा. आता मला ते कितीतरी लोक अजून सुटलेली आहेत, त्यांना सांगायचे तर पण नाईलाज होता, एवढी जागा किंवा मला 2 दिवसात अरेंजमेंट करणे शक्य नव्हतं. बरेच जण तो म्हणाले, बरेच जणांना निमंत्रण नाही मिळालं तरी भेटून जात आहे. येऊन मला परत पुढे भेटणं आम्हाला भेटायचं कितीतरी. जर मी हे केलं नसतं तर ते आले असते का बिना निमंत्रणाचं. काही जण असे होते की त्यांना निमंत्रण दिलेले पण ते आले की नाही, आपल्याला सर विसरणार नाही, विसरले तरी झाले पण मला भेटायचे सरांना म्हणून आले. हे कशामुळे झालेलं आहे, हे मला बसून जागेवर मिळालं नसतं. मी लोकांची कामं करायला मदत केली, मला एका शक्तीजवळ मदत करता तेवढी केली. म्हणून तुम्ही तसंच आदर्श घ्या. माझ्याप्रमाणे माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही आहात, मी कमी आहे तुमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा जास्त गुण संपन्न तुम्ही आहात. क्वालिटी तुमच्याकडे प्रॅक्टिकल तुम्ही घेताय तर ते अधिक फुलवत न्या. आपल्या महापालिकेचा आलं हा जो आता आपला प्रोग्रेस आहे, हा आलेख मागे येऊ नका, हा उंचावर ठेवा नेहमी, प्रोग्रेसिव्ह असावा. प्रगती माणसाला अधोगतीकडे घेऊन जाणार नसावं, किंवा अधोगती पण नसा प्रगती नसेल होत, किंवा जी आहे ती तरी स्थिर ठेवा. तर हे गुन्ह्याचं काम चांगलं आहे, तुम्ही करा सगळ्यांनी. आणि या सेवा कालावधीमध्ये माझ्याकडून तुमचं मन दुखलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी ह्या कालावधीमध्ये मी रिटायरमेंटला जरी आनंदाने दिसत असतो, तुम्हाला कार्यक्रम आयोजित करत असलो तरी मी आपण कारण मला ह्या मुलांमध्ये येताना मी तुम्हाला जी चांगली संधी मी, आणि प्रत्येक रिटायरमेंटच्या शिक्षकांच्या कार्यक्रमात मी जातो. त्याचं कारण असं होतं की तिथे शिक्षक असतात, आपले विचार त्या शिक्षकांपर्यंत 30 शिक्षकांपर्यंत गेले, 30 पैकी 20 ते ॲक्सेप्ट केले. 20 शिक्षकाच्या वर्गामध्ये 30 मुलं आहेत, 20 जुने 600 मुलांपर्यंत ते विचारतात की हा माझा त्या माझे उद्देश होता, काही सांगता नाही सुद्धा. म्हणून मी बरेच रिटायरमेंटचे कार्यक्रम केले. आणि शिक्षकाचा मला सन्मान आहे, आदर आहे, म्हणून मी त्या प्रत्येकाच्या कार्यक्रमाला हजर राहिलो. ज्याने मला बोलवलं त्याला मी कधीही त्याचा कार्यक्रम डावला नाही. त्याने रिस्पेक्ट आदर दिलेला आहे, त्याच्याही त्याला रिस्पेक्ट तेवढं दिलं. सैनिकामध्ये मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये रूल आहे
तो कितीही खालचा कर्मचारी असेल त्याने सॅल्यूट ठोकल्यानंतर तो किती वरिष्ठ ऑफिसर असला, कर्नल लेफ्टनंट असला, गव्हर्नर हे असला, आर्मीचा चीफ असला तरी त्यांनी सॅल्यूट करावा लागतो, केला पाहिजे अवश्य. तसंच आपण सुद्धा. आणि लोकांनी आपल्याला आपण असं म्हणता ना, अडचणी असू द्या, शो मस्ट गो ऑन, तसं शो गो मस्ट ऑन चालू. आणि तुमची किंमत रिटायर होताना लोक उठून उभी राहिली पाहिजे, लोक न बोलवता तुमच्याकडे आले पाहिजे आणि तुमचं वजन सांगितलं. आणि मला माझा शिक्षक चांगला शिकवतोय ह्या एकाला मिळालं तर मला त्याचा आनंद होतो. मी तुम्हाला कडक बोलले असेल, थोडं ओळख दिली असतील, पण त्याच्यात माझा व्यक्तिशा कुठलाही स्वार्थ नाही. मी स्वार्थापोटी एकही कृती केली का, तुमच्याकडून कोणती अपेक्षा केली आहे? केवळ माझे शिक्षक ही सर्वगुण संपन्न आहे. माझ्या शिक्षकाला कोणी नाव ठेवले, मी पावडे सर बोलले, स्पेशल लोक असे तसे, पण फक्त फिजिकल सोडायचे तुमचे सर बाकीच्याचे बोल आहे सर. कितीतरी व्हायचे स्पेशलवाले असे तुमचे टाइमपास करता, अमुक करता, अमुक करता. आपण चित्रकला स्पर्धा असं आपल्याला दिलेलं काम मी प्रामाणिकपणे केलेले, कधीही केलेली पद्धत वाढवत झाली की मुलं हँडल केलेली. म्हणून मी जसं नियोजन करण्याचा प्रयत्न केला अल्पस्वल्प, तसंही तुम्ही तुमच्या शाळेमध्ये नियोजन करा, वेळापत्रक फॉलो करा, वेळापत्रकाचं नियोजन करा. इकडे तिकडे मिस झालं, मुलांना वेळ देऊ शकला नाही तर अतिरिक्त थांबून मुलांचा तो वेळ भरून द्या आणि समाधानाने नोकरी करा. तुमची नोकरी यातून पुढे कुठल्याही अडचणी नाही तर पूर्ण होतो.